त्यामुळे मला वाटतं की आजची संख्या ही थोडी कमी होती। दुसरा काही त्या ठिकाणी दुसरा कुठल्याही विषयाने कोणी त्या ठिकाणी अनुपस्थित नाही आहे। एकच आहे की आज कार्यकर्ते निवडणूक असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली। शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे, त्यामुळं आज मंत्रिमंडळातली संख्या कमी होती। एकनाथजी शिंदे साहेब स्वतः बैठकीला होते, माननीय अजितदादा होते, आताही बैठकी सुरूच आहे। आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली, आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे। त्यामुळे कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे, हे चुकीचं आहे। आजच्या बैठकीत मंत्री नसणे म्हणजे केवळ निवडणुकीची सुद्धा उपस्थित होते। एकनाथ शिंदे एकटे फक्त कॅबिनेटला गेले आणि बाकी सगळे मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात बसून राहिले, कोणीही आलेलं नव्हतं। आता बघा दादा भुसे साहेब इथे सर्वच मंत्री आहेत। कॅबिनेटला आता प्री कॅबिनेटला होते आणि कॅबिनेटला नव्हते सर, फक्त एकनाथ शिंदे एकटेच होते। कल्याण डोंबिवलीमध्ये जे आजीमाजी नगरसेवकांचे शिवसेनेचे पक्षप्रवेश होतात त्याची नाराजी आहे। नाही, मला वाटत नाही याबद्दल काय असेल, कारण माननीय एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत। आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली। मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परसेप्शन निर्माण झाला तो चुकीचा आहे। कुठेही नाराजी नाही आहे, आम्ही सर्व मंत्री आता बसलेलो होतो, त्यामुळं कुठलाच नाराजी नाही आहे। साहेब अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी ज्या मंत्र्यांना सांगितलं आहे की तुम्ही सुरुवात केली होती, त्यामुळे सगळं हे पुढे पक्ष फोडण्याचं एकमेकांच्या विरोधात महायुतीतल्या हे ठरलंच आहे महायुतीमध्ये की कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही। पण मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधून शिवसेनेत गेले, एकनाथजीकडे गेले, एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले, अजितदादाचे काही आमच्याकडे आले। त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाले आहेत। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील। परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले, एकनाथजीचे काही भाजपमध्ये आले, काही अजितदादाकडे गेले। त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता। पण सर तुम्ही म्हणताय की नाराजी तयार झाली असेल, पण तशी परिस्थिती तुम्हाला वाटतेय का? कारण एकूणच प्री कॅबिनेटला येणं, कॅबिनेटला न येणं, एकीकडे कुठेतरी बहिष्काराचं हे लक्षण दिसतं। नाही, मला वाटतं की पक्षीय राजकारणा महायुतीमध्ये चर्चा होतं, पक्षीय राजकारणाची। मागच्या पक्षीय राजकारण महायुतीच्या बैठकीमध्ये जिथे मी आहे, रवींद्र चव्हाणजी आहेत, दादा भुसे, आपले समराज देसाई आहेत, समन्वय समिती आहे महायुतीची। पक्षाबद्दलचा कुठलाही जो इश्यू असतो तो काही कॅबिनेटमध्ये किंवा प्री कॅबिनेटमध्ये नाही आहे। प्री कॅबिनेटमध्ये केवळ म्हणजे कुठल्याही पक्षाची, म्हणजे ते शिवसेनेची असो, अजितदादाची असो, त्या किंवा भाजपाची असो, त्यामध्ये चर्चा होते की आजचे काय विषय आहेत, या विषयावर चर्चा होतं। कुठल्याही पक्षीय राजकारणाची चर्चा ही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये होतं। मागच्या वेळी बैठकीत त्या ठिकाणी चर्चा झाली होती। पण मला वाटतं आजचा जो काही चर्चा आहे किंवा आजचा जो काही तुमच्यामध्ये हे जी माहिती आली आहे, याचा काही संबंध आजच्या या पक्षप्रवेशाबद्दल नाही आहे। आजचा संबंध हा केवळ निवडणुकीमध्ये मंत्री त्या ठिकाणी प्रभारी मंत्री आपापल्या जिल्ह्यात असल्यामुळं सर्वांचेच मंत्री कमी आलेत, भाजपाचे 8 मंत्री कमी आहेत आणि त्यामुळं त्याबद्दल केवळ आणि केवळ निवडणुकीमध्ये आपापल्या भागात व्यस्तता आहे। कोई बहिष्कार नहीं डाला है। माननीय एकनाथ शिंदे जी पूरा टाइम बैठक में थे। अभी भी माननीय मुख्यमंत्री की तरफ 2 महत्व की बैठक चालू है। फॉरेस्ट की बैठक है जिसमें बीबट जो गांव-गांव में आ रहे हैं उसके लिए चर्चा चालू है। सारे शिवसेना के मंत्री अंदर बैठे हैं। हमारे अभी दादा भुसे जी है, गोगावले जी है, सिरसाट जी सभी तो है। आज केवल संख्या इसलिए कम थी, बीजेपी के भी 8 मंत्री नहीं थे क्योंकि तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी जी माहिती दिली आहे
ते असं म्हणतायत की शिवसेनेचे काही मंत्री उपस्थित होते, मात्र मंत्रिमंडळ बैठकीला हे सगळे उपस्थित होते असं सुरुवातीला बावनकुळेंनी म्हटलंय. आमचेही 8 मंत्री कमी हजर होते. स्थानिक पातळीवर सध्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळे तिथल्या कामात ते अडकलेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अधिक माहिती घेऊया. अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, आता बावनकुळेंनी ज्या प्रकारे एकपणे सावरून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मंत्री या परिसरामध्ये आलेले होते, नाराजी नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. काय आता अपडेट्स मिळत आहेत, काय नेमकं घडलंय? नाराजी तर आहेच अमोल, कारण की ज्या प्रकारे सगळे मंत्री मंत्रालयात उपस्थित होते मात्र ते उपस्थित नव्हते ज्यावेळी कॅबिनेटची बैठक झाली. त्यामध्ये काही मंत्र्यांशी आपलं बोलणं झालं आणि त्यांनी एक 5 ते 6 कारणं आपल्याला यामध्ये सांगितलेली आहेत. ते कारणं कोणती आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे नेते आणि जे मंत्री आहेत ते शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांचा प्रवेश करून घेत आहेत. हे सगळ्यात मोठं कारण आहे. जसं की डोंबिवलीला घडताना दिसलं, अंबरनाथ बदलापूर इकडे घडताना दिसलं, तर ते एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं कारण म्हणजे निधीच्या संदर्भात देखील शिवसेनेच्या मंत्र्यांना सतत फेरे मारावे लागतात किंवा निधी वाटपाच्या वेळी किंवा एखादा प्रकल्प असेल त्याच्या मंजुरीच्या वेळी जर शिवसेना नेत्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या अक्षय, मी असतील पुन्हा एकदा येतो तुझ्याकडे. बावनकुळे बोलतायत, आपण पुन्हा एकदा जाऊया. तर बावनकुळे काय म्हणतात आपण पुन्हा एकदा बघूया. बावनकुळेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे? समोर आणि मुळात निवडणूक आयोगासमोर एक मोठं चॅलेंज आहे की या बाबतीत काय करायचं आणि याबाबत मग तुमची भूमिका काय असणार, कारण की अनेक या आरक्षणामुळे ओबीसीच्या लोकांवर अन्याय होईल असा एक अंदाज वर्तवला जातोय. नाही, माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो निकाल स्वयंस्पष्ट आहे. कोणतंही आरक्षण 50%च्या वर जाऊ शकत नाही. कशामुळं गेलं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार बाजू मांडेल. काही ठिकाणी पूर्णांक वगैरे काही यामुळे झालं असते, एखाद्यामुळे ते मला माहिती नाही. पण एक मात्र खरं आहे की 27% ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, SC STचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे. ही भूमिका राज्य सरकारची आहे, मान्य आयोगाची आहे. सुप्रीम कोर्टात आता केस लागलेली आहे, त्यावर आम्ही योग्य उत्तर देऊ. पण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मात्र प्रश्न विचारात घेऊन आणि ओबीसीचं 27% आरक्षण हे कायम राहिलं पाहिजे हा विचार करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि त्यामुळे योग्य निर्णय आपण करू. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत, आज स्क्रुटनी आहे, त्यामुळे आता ते किती मागे येता येईल, काय येता येईल हा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय करेल, त्यावर आम्ही पुढे जाऊ. सर, आज अंजली दमानिया यांनी मुंडवा जमीन गैरव्यवहार आरक्षण केलंय असं म्हटलेलं याचिकाकर्त्यानं. उद्या परत सुनावणी होणार आहे. वेळ आली तर निवडणुका रोखू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. नाही, माननीय सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी राज्य निवडणूक आयोगाला सरकारला लक्ष आणून दिलं आहे की 50%च्या वर का आरक्षण गेलं त्याचं स्पष्टीकरण द्या. आणि याच्यामध्ये जे काही 50%च्या वर का गेलं याचं जे काही स्पष्टीकरण आयोग किंवा राज्य सरकार करेल. पण ही गोष्ट खरी आहे की सुप्रीम कोर्टाच्या 50% आरक्षण हे वर जाऊ नये यापूर्वीचे सर्व जे काही सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे, तर निश्चितपणे याच्यामध्ये काय सुप्रीम कोर्ट आदेश देईल त्यावर पुढची भूमिका ठरेल. सर, मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आज अंजली दमानिया ज्या आहेत त्या स्पॉटला गेलेल्या होत्या आणि मुद्रांक विभागामध्ये सुद्धा गेलेल्या आहेत. एकंदरीतच पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल व्हावा ह्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेसाठी त्या लढा देतात. अंजली दमानियाजी माझ्याशी भेटल्या होत्या, मलाही त्यांनी निवेदन दिलं. त्यांना रीतसर आमच्या जी